सुषमा स्वराज यांची आठवण येते. त्या परराष्ट्र मंत्री होत्या आणि आत्ताचे जे आहेत जयशंकर, नुसतं नावात शंकर आहे, बाकी काय करतात कल्पना नाही मला. जयशंकर, कसला जय आणि कसला शंकर? हे जयशंकर तेव्हा त्यांचे मला वाटतं अधिकारी होते, सेक्रेटरी होते. त्याच्यानंतर दुसरं जे म्हटलं जातं की त्यावेळेला सरदार पटेल हे पंतप्रधान हवे होते. मला तर असं वाटतं की आज सरदार पटेल हे पंतप्रधान पाहिजे होते, कारण सरदार पटेल जर का असते तर आजपर्यंत पाकिस्तान शिल्लक राहिला नसता आणि पाकिस्तानबरोबर क्रिकेट खेळण्याचाही प्रश्न उभा राहिला नसता. आणि म्हणूनच मला आता तुमच्या सगळ्यांच्या माध्यमातून तमाम देशवासियांना एक आवाहन मी करतो, म्हणजे विनंती करतोय. उद्या शिवसेनेच्या वतीने आम्ही एक निषेध तर व्यक्त करतोच आहोत. हा निषेध राज्यभर होईल. मी तर म्हणेन संपूर्ण देशात जे जे देशभक्त आहेत त्यांनी हा निषेध केला पाहिजे. या हल्ल्याचं किंवा आपण जी पाकिस्तानवरती चढाई केली होती त्या हल्ल्याला प्रत्युत्तर म्हणून जी चढाई केली होती त्याला ही नावं चांगली ठेवतात, ऑपरेशन सिंदूर, मग ऑपरेशन महादेव. आता उद्याच्या मॅचला यांनी काय नाव ठेवले हे त्यांनी सांगावं. पण घर घर सिंदूर ही एक मोहीम ते राबवणार होते, हर घर सिंदूर, भाजपवाले. आणि त्याचा तीव्र निषेध झाल्यानंतर त्यांना ती मोहीम गुंडाळावी लागली. आता हर घर से सिंदूर हा मोदींना पाठवला पाहिजे. आम्ही तर पाठवतोय. उद्या रविवार आहे, उद्या संध्याकाळी मॅच आहे. उद्या सकाळी साधारणतः 11च्या सुमारास राज्यभर शिवसेनेच्या महिला आघाडीतल्या सगळ्या कार्यकर्त्या या मोठ्या चौकात जमतील आणि एक मोठ्या डब्यात सगळ्या जणी सिंदुराच्या पुढ्या त्याच्यात टाकतील आणि हे सगळे डबे राज्यभरातून मोदींना त्यांच्या पंतप्रधान कार्यालयामध्ये नजीकच्या पोस्ट ऑफिसमधनं, कारण त्याच्यात खाजगी कुरिअर नेते जात नाही, त्याच्यामुळे ते जे काही अधिकृत मार्ग असेल त्या अधिकृत मार्गाने पंतप्रधान मोदींना हर घर से सिंदूर आता उद्या आम्ही पाठवणार आहोत. मी सर्व देशवासियांना सांगतोय की आत्ताच ही वेळ आहे. ही वेळ अशी होती किंवा आहे, अजूनही आहे, अजूनही वेळ गेलेली नाही. मोदींनी दमदारपणाने सांगायला पाहिजे, नहीं होगा, ये नहीं हो सकता.